जय महाराष्ट्र मंडळी. प्राजक्त तनपुरेनंतर आता जयंत पाटील ही भाजपच्या रडारवर. भाजपच्या व्यासपीठावरून मामांनाही आपल्याकडे घ्या असा टोला नेमका कोणाला होता? हा फक्त विनोद होता की मोठा राजकीय संकेत? आणि एका सत्कार सोहळ्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात का झाली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण राजकीय घडामोडी मागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, आपण आता अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या कार्यक्रमातील सर्व प्रकरणावर मुद्देसूद पाहूया की नेमकं काय घडलं. मुद्दा नंबर 1, सत्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं? अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेवर नियुक्त झालेले सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि प्राजक्त तनपुरे तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले अक्षय कर्डिले यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. वर करणे हा सत्काराचा कार्यक्रम असला तरी भाषणांमधील राजकीय टोलेबाजीमुळे तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला. मुद्दा क्रमांक 2, प्राजक्त तनपुरे भोवती चर्चा का रंगली? राहुरी पोटनिवडणुकीनंतर प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी सत्कार स्वीकारला आणि लगेच कार्यक्रमातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या भोवतीच चर्चा रंगत राहिली. मुद्दा क्रमांक 3, भाषणानंतर आता मामा या चर्चेला सुरुवात कशी झाली? प्राजक्त तनपुरे कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मिश्किल शैलीत टिप्पणी केली. तनपुरे अजूनही भाजपमध्ये थोडे अवघडलेले दिसतात, कारण त्यांचे मामा अजून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, असं म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला. मात्र यानंतर भाजपचे आमदार विवेक कोल्हे यांनी लगेचच मामांनाही आपल्याकडे घ्या असा टोला लगावला. या वाक्यामुळे कार्यक्रमातील वातावरण आणखी रंगले आणि जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या. मुद्दा क्रमांक 4, जयंत पाटलांची जबाबदारी थेट विखेंकडे. विवेक कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर प्राध्यापक राम शिंदे यांनी चेंडू थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टाकला. यावर आता विखे साहेब बोलतील, प्रत्येकानं थोडं थोडं काम वाटून घेतलं तर ताण कमी होतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते हा केवळ विनोद नव्हता, तर भाजपच्या व्यासपीठावरून विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत सूचक संदेश दिल्याची चर्चा झाली. मुद्दा क्रमांक 5, सुजय विखेंच्या वक्तव्याला विवेक कोल्हेंचा पलटवार. मंडळी, या कार्यक्रमात आणखी एक चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे विवेक कोल्हे यांनी सुजय विखे पाटील यांना दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी आम्ही नाकारलेली पदं तुम्हाला मिळाली त्याचा आनंद घ्या, पण माज करू नका असा टोला लगावला होता. त्याला उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले, तुमच्या त्यागामुळे आम्हाला संधी मिळाली, त्यासाठी अभिनंदन. वरकरणी हे आभाराचे शब्द वाटत असले तरी उपस्थितांनी याकडे राजकीय पलटवार म्हणून पाहिलं. मुद्दा क्रमांक 6, विकासाच्या मुद्द्यावरही कोल्हेंचा भर. राजकीय टोलेबाजीबरोबरच विवेक कोल्हे यांनी विकासाच्या मुद्द्यालाही स्पर्श केला. त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आव्हान त्यांनी केलं. मुद्दा क्रमांक 7, विखे पाटलांनी कार्यकर्त्यांनाच का सुनावलं? कार्यक्रमात बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्याच वेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवरही नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात कार्यकर्ते कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकार काम करत असलं तरी त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही, तर त्याचा फायदा होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुद्दा क्रमांक 8, काँग्रेस डबकं भाजप प्रवाही या वक्तव्यामागचा संदेश काय? सुनील कर्जतकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या काळात जिल्ह्यात नेतृत्वाची डबकी तयार झाली होती, तर भाजपने नेतृत्व प्रवाही ठेवलं असं ते म्हणाले.
भाजपमध्ये नव्या नेतृत्वाला सातत्याने संधी दिली जाते, हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी या वक्तव्यातून केला. मुद्दा क्रमांक 9, या कार्यक्रमाचे राजकीय परिणाम काय असू शकतात? मंडळी, वर करणे हा सत्कार सोहळा असला तरी या कार्यक्रमातून अनेक राजकीय संदेश दिले गेल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांच्याबाबत झालेली मिश्किल टिप्पणी, विवेक कोल्हे यांचा पलटवार, विखे पाटलांची भूमिका आणि भाजपच्या नेत्यांचं वक्तव्य यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर परिणाम होऊ शकतो, अशा चर्चा सुरू झालेली आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, भाजपच्या व्यासपीठावर आता विरोधी पक्षातील नेत्याबाबतही सूचक राजकीय संदेश दिले जात आहेत. गोष्ट दुसरी, प्राजक्त तनपुरेनंतर आता जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा रंगल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका किंवा घोषणा झालेली नाही. आणि गोष्ट तिसरी, सत्कार सोहळा असला तरी भाषणामधील प्रत्येक शब्द, प्रत्येक टोला हा भविष्यातील राजकीय समीकरणाचा संकेत मानला जात आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, मामांनाही आपल्याकडे घ्या हा केवळ मिश्किल टोला होता की त्यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.